नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण क्लास 5 सब्जेक्ट इंग्लिश यामधील ऑल अबाउट मनी या लेसनचे सॉल्व्ड क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. क्वेश्चन आन्सर्सवर जाण्याआधी जर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन येणारे अपडेट्स मिळत राहतील. या लेसनची पहिली ॲक्टिव्हिटी आहे लुक, लिसन अँड रीड विथ मी. तर ही ॲक्टिव्हिटी आपण पहिले व्हिडिओमध्ये केलेली आहे. त्याचं एक्सप्लेनेशन मी आधीच दिलेलं आहे. तुम्ही एकदा ही पोयम, एकदा हे लेसन रीड करून घ्या. देन सेकंड ॲक्टिव्हिटी आहे राईट अ शॉर्ट नोट ऑन मनी. म्हणजे पैसा या विषयावर तुम्हाला छोटेसे इन्फॉर्मेशन लिहायची आहे. आपल्या मदर टंगमध्ये या विषयावर माहिती लिहायची आहे. तर ती इथे एक्झाम्पल म्हणून मी दिलेलं आहे. तुम्हाला जी माहिती वाटत असेल ती तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये म्हणजे मदर टंगमध्ये तुम्ही हिंदी, मराठीमध्ये लिहू शकता. एक्झाम्पल म्हणून तुम्ही इथलेही लिहू शकता. देन क्वेश्चन नंबर 3, लुक ॲट द डायग्राम ऑन पेज नंबर 80. इट इज कॉल्ड अ ट्री डायग्राम बिकॉज इट हॅज ब्रांचेस. आता 80 पेज नंबरवर आपण एक डायग्राम बघितलेली आहे. त्यालाच आपण ट्री डायग्राम म्हणू. ती डायग्राम आहे करन्सी आणि नोट्स ह्याची. तर करन्सीच्या कोणते-कोणते टाइप्स आहे आणि नोट्सचे कोणते-कोणते टाइप्स आहे आपण त्या ट्री डायग्राममध्ये बघितलेलं आहे. त्यालाच ब्रांचेस असं म्हटलं जातं. नाउ रीड द फॉलोइंग अँड ड्रॉ अ ट्री डायग्राम टू शो धीस इन्फॉर्मेशन. तर आता खाली काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्याच्या बेसवर आपल्याला ट्री डायग्राम तयार करायची आहे. आता ब्रॅकेटमध्ये कोणती इन्फॉर्मेशन आहे? थिंग्स इन अवर सराउंडिंग्स फॉर्म टू ग्रुप्स. आपल्या आजूबाजूला 2 ग्रुप्स आहेत. कोणते? लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजेच आपल्याला 2 ब्रांचेस तयार करायचे आहे. एक लिव्हिंग थिंग्सचा आणि नॉन लिव्हिंग थिंग्सचा. लिव्हिंग थिंग्स आर 2 काइंड्स. आता लिव्हिंग थिंग्सची पण सुद्धा 2 टाइप्स आहेत. फ्लोअरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लोअरिंग प्लांट्स. म्हणजे लिव्हिंग थिंग्सचे आहेत, पण त्यालाच प्लांट्समध्ये आहे फ्लोअरिंग प्लांट्स म्हणजे ज्याला फुलं येतात आणि नॉन फ्लोअरिंग प्लांट्स म्हणजे ज्याला फुलं येत नाही अशी. इफ वी कन्सिडर ॲनिमल वी सी दॅट सम ॲनिमल्स ले एग्स. आता ॲनिमल्सची सुद्धा 2 आहेत. त्यामध्ये काही अंडी देतात. दे आर ओव्हिपरस ॲनिमल्स अँड सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. दे आर विव्हिपरस ॲनिमल्स. आता ॲनिमल्सचे पण 2 टाइप्स आहेत, ओव्हिपोरस ॲनिमल्स आणि विव्हिपोरस ॲनिमल्स. तर याची ट्री डायग्राम बाजूच्या स्लाइडमध्ये दिलेली आहे. ती तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. देन आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड मोर टॉपिक्स फ्रॉम युअर एन्व्हायरमेंटल स्टडीज ऑर मॅथमॅटिक्स टेक्स्टबुक फॉर ड्रॉइंग ट्री डायग्राम. म्हणजेच आपल्या आजूबाजूच्या किंवा एन्व्हायरमेंट म्हणजे परिसर अभ्यासातील किंवा मॅथमॅटिक्स टेक्स्टबुकमध्ये फॉर ड्रॉइंग ट्री डायग्राम म्हणजेच गणित विषयाच्या पाठ्यपुस्तकात ट्री डायग्रामसाठी विषय त्यातला एखादा सब्जेक्ट आपल्याला शोधायचा आहे. ड्रॉ द डायग्राम अँड ॲड द वर्ड्स इन इंग्लिश. त्यातील ते वर्ड्स घ्यायचे आहे आणि ते इंग्लिशमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचे आहे. इथे आपण 2 चार्ट्स घेतलेले आहेत. एक आहे सोर्सेस ऑफ वॉटर. आता सोर्सेस ऑफ वॉटरमध्ये नॅचरल सोर्स कोणता आहे वॉटरचा आणि मॅनमेड कोणता आहे? नॅचरलमध्ये येते रेन वॉटर आहे, स्ट्रीम्स आहे, पॉन्ड्स आणि रिव्हर्स. हे झाले नॅचरल सोर्सेस ऑफ वॉटर. आणि मॅनमेडमध्ये येतात वेल, बोअरवेल्स, देन कॅनल्स, डॅम, टँक, देन टँकर्स एक्सेट्रा. हे झाले मॅनमेड वॉटर सोर्सेस. आता नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ डिसीजेस. तर डिसीजेसमध्ये पण कोणते आहेत? 2 टाइप्सचे डिसीजेस असतात. एक कम्युनिकेबल डिसीजेस आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. आता कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये मीडियम ऑफ इन्फेक्शन कोणते-कोणते आहे? एअर, फूड अँड वॉटर. तर त्यामध्ये कोणते होतात? फ्लू, डिसेंट्री, देन टायफॉइड. हे झाले कम्युनिकेबल डिसीजेस झाले आणि हे मीडियम ऑफ इन्फेक्शन्स त्यांचे झाले. आता नॉन कम्युनिकेबल डिसीजमध्ये मीडियम ऑफ इन्फेक्शन म्हणजे कशाद्वारे इन्फेक्शन होऊ शकते? तर आहे फॉल्टी ईटिंगमुळे होऊ शकते. देन फॉल्टी लिव्हिंग आपली जी हॅबिट असते, लिव्हिंग थिंग असतात आपले, फॉल्टी लिव्हिंग स्टाईल जशी असते, त्यामुळे सुद्धा हे नॉन कम्युनिकेबल डिसीज होऊ शकतात. आणि याच्यामध्ये कोणते-कोणते येतात? डायबिटीज अँड स्ट्रेस. अशा प्रकारे तुम्ही आपण सायन्समधले दुसरे कोणतेही चार्ट्स घेऊन अशा प्रकारे आपण फ्लो चार्ट किंवा ट्री डायग्राम चार्ट तयार करू शकतो.
देन आपला क्वेश्चन नंबर 4 आहे, मेक मीनिंगफुल सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग टेबल. आता खाली आपल्याला टेबल दिसतो आहे, त्याच्यापासून आपल्याला मीनिंगफुल सेंटेन्सेस तयार करायचे आहेत. या कॉलममध्ये या चार्टमध्ये आपल्याला 3 कॉलम दिसत आहेत. पहिल्या कॉलममध्ये काही सेंटेन्स, मधात बट आहे आणि दुसऱ्या साईडला सेंटेन्स आहे. तर हे दोन्ही साईडचे सेंटेन्स आपल्याला बट या वर्डने कनेक्टेड करायचे आहेत. तर आपले सेंटेन्सेस असे होतील, शी वॉज टायर्ड बट शी फिनिश्ड हर होमवर्क. ती थकली होती पण तिने आपलं होमवर्क कंप्लीट केलं. शी वॉन्टेड टू बाय अ कार बट शी हॅड नो मनी. तिला कार विकत घ्यायची होती पण तिच्याजवळ पैसे नव्हते. ही वॉज अँग्री बट ही डिड नॉट फाईट. तो रागावलेला होता पण त्याने फाईट केली का? नाही. ही डिड नॉट नो द आन्सर बट ही डिड नॉट कॉपी हिज फ्रेंड्स आन्सर. म्हणजे त्याला आन्सर माहीत नव्हतं, तरी त्यांनी आपल्या फ्रेंडच्या आन्सरची कॉपी केली का? नाही. दे डिड नॉट हॅव मनी बट दे लिव्ड हॅपीली. त्यांच्याजवळ पैसे नव्हते, पण ते सुखाने राहत होते. ही डिड नॉट रीड द बुक बट ही न्यू द स्टोरी. ही डिड नॉट रीड द बुक. त्याने बुक रीड केलं नव्हतं, पण त्याला स्टोरी माहीत होती. अशा प्रकारे आपण बट या वर्डने 2 सेंटेन्सेस कनेक्ट केले. अशाच प्रकारे आपण बिकॉजनी पण करू शकतो. तर इथे आपली या लेसनची ॲक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे. मला आशा आहे तुम्हाला सगळे क्लिअर झालेले असतील. पण काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. थँक यू.